नमस्कार, मी नमस्कार. प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत लालासाहेब पटेल आहेत. लालासाहेब पटेल हे निलंगा तालुक्यातील काँग्रेसचे एक वजनदार अशा प्रकारचे नेते आहेत. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि दापका हे जे काही जिल्हा परिषद आहे, दापका जिल्हा परिषद गटातून लालासाहेब पटेल यांचे चिरंजीव शाहिद पटेल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर याच पार्श्वभूमीवर नेमकं दापका जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार पटेल साहेब. नमस्कार सर. पटेल साहेब, दापका जी काही जिल्हा परिषद आहे, दापका जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. हो सर. आणि उमेदवारी आपले चिरंजीव शाहिद पटेल यांना मिळालेली आहे. याचं राज काय नेमकं तुमच्या चिरंजीवला उमेदवारी मिळाली, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? स्पर्धा तर फार मोठी होती. हो, कारण काय सर, म्हणजे मी विकास काम केलेले, प्रत्येकाच्या सुखादुखात गेलेलं, अडचणीला धावून गेलेलं आणि सगळी जनतेचा आशीर्वाद की शाहिदला तिकीट भेटावं, लाला पटेलचा चिरंजीव जिल्हा परिषदेमध्ये जावं, ही प्रत्येक दापकेवाशीची भावना. आणि विशेष मी प्रत्येकाच्या अडचणीला सुखादुखात गेल्यामुळं लोकांच्या आशीर्वादामुळं, दादासाहेबाच्या पुण्यानं, माझ्या वडिलाच्या पुण्यानं शाहिदला तिकीट भेटले. पटेल साहेब, दापका ही जी काही ग्रामपंचायत आहे, निलंगा तालुक्यातील एक अत्यंत मोठी अशा प्रकारची, महत्त्वाची अशा प्रकारची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. आणि ही ग्रामपंचायत मागील 4 टर्मपासून आपण या ग्रामपंचायतीवरती विजय संपादन केलं आहे. 20 वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यामध्ये आहे. आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण दापका म्हणा किंवा दापका परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण कायापालट केला आहे. मग आता तुम्ही हे जे काही केले, जे काही विकास कामं आहेत, त्या विकास कामाचा तुमच्या चिरंजीवला निवडणुकीमध्ये तुम्हाला फायदा होईल, मतदार तुमच्या चिरंजीवच्या पाठीमागे उभा राहतील, तुम्हाला वाटतंय? काय सांगाल? ही दापकेचा विकासच शाहिदच्या पाठीमागे उभारणार आहे. दापकेची जनता विकासासाठीच दुसरे गाव 14-15 गाव आहेत, प्रत्येक गावात 10 माणूस आहे सरास. ऐतिहासिक विजय होईल शाहिदचा. सगळ्याच्या आशीर्वादानं माझं काही कसलंच काही माझं वाटत नाही. मी फक्त एक मताचा अधिकार मला आहे, पण पूर्ण गावाचं स्वप्न आहेत की शाहिदला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचे. आणि सगळ्याच्या आशीर्वादानं, दादासाहेबांच्या आशीर्वादानं, माझ्या वडिलांच्या आशीर्वादानं, अशोकराव पाटील लिंगेर साहेब आहेत, अभय सोळंके आहेत, अमित भैया आहेत, विलासराव देशमुख साहेब आहेत, चाकूरकर साहेब आहेत, सगळ्याच्या पुण्यानं शाहिद जिल्हा परिषदेमध्ये निश्चित जाईल अशी मला अपेक्षा सर. दापका ही जी काही ग्रामपंचायत आहे, आता मी म्हणल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. मागील 20 वर्षापासून या ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व आहे. त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? एक हाती सत्ता तुमची या ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्याचं नेमकं काय कारण? कारण अडचणीमध्ये जाणे, विकास करणे, सकाळपासून संध्याकाळी धंदा तेवढा सर. मला दुसरं काहीच काम नाही. म्हणजे 24 तास राजकारण करतात लालासाहेब पटेल, समाजकारण आणि राजकारण. लोक सर 3 वर्षानंतर निवडणुकीला आले की निवडणूक आली किंवा 5 वर्षात निवडणुकीला येतात. माझी आज निवडणूक झाली की दुसऱ्या वर्षापासून कामाला राहतात. प्रत्येकाच्या अडचणीला झाल्यामुळे लोक कंटिन्यू 20 वर्ष दिले सर. सत्तेच्या विरोधात असते सगळे लोक. पहिल्या सुरू माझी ग्रामपंचायत 250 आली सर, पहिली टर्म झाली. दुसऱ्या सुरू 350 आली, तिसऱ्या सुरू 500 आली, आणि ह्या बारा तर तुमच्या आशीर्वादानं 701 मतांना आले सर. शाहिद सुद्धा जिल्हा परिषदला 2800 ते 2900 मतांनी निवडून सर, तुमच्या आशीर्वादानं सगळ्या जनतेच्या. काय म्हणता? बिलकुल सर. हे शब्द माझा सर तुम्ही लिहून ठेवा. आता दापक्याच्या माध्यमातून तुम्ही फार मोठ्या प्रमाणात कायापालट केला. नेमकं केलेली जे काही विकास कामे आहेत, तुम्ही मोठी जी काही केली दापक्याची कामे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नेमकं काय विकास कामे केलीत अनेक 20 वर्षाच्या कालावधीमध्ये? तुम्ही सर त्या भागात राहता. लिलिंगेपेक्षा भाग 1 नंबर तुम्हाला दिसते, ही तुम्हाला गॅरंटी आहे आणि साक्ष पुरायचं देतो. ह्याला पुण्याई डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगेकर साहेबाची आहे. ही दादाचा माणूस म्हणून मला मंत्रालयामध्ये माझं कुठंच काम रोका नाही. मला ह्याच्यात नस माहित आहे सर. अख्ख्या जिल्ह्यात तेवढा विकास नाही तेवढा दापक्यात आहे. कारण एकच आहे, त्याला डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगेकर साहेब. दादासाहेबाची कमानीपासून मी सुरुवात करतो. अत्यंत सुंदर दादासाहेबाची मी कमान केला, डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगेकर साहेबांच्या नावाची. मोठ्या योजना साहेबाच्या पत्रावर मला 16,25,00,000 पाणी फिल्टर मसरग्यान पाणी मी दापकेला आणला. 5 टाक्याचा मोठ्या सर. लिंगायत बी दिसत नाही त्याच्या टाक्या चमकते सर. तुम्ही एकदा त्याची फोटो बी देतो, तुम्हाला पुरावे देतो. आणि अनेक रस्ते, अनेक नाल्या, अनेक सभागृह, अनेक समाज मंदिर सर. प्रत्येक समाजात समाज मंदिर बांधला, सभागृह केला सर. प्रत्येक मंदिरात सभागृह आहे. काही लोक जातीवाद करायचा प्रयत्न करतात सर. त्यांनी माझ्याकडे सप्ते केलेले, त्यांच्याकडे एकतर प्रूफ असावं. मी राजकारण सोडून देतो सर. बरोबर. मी जे काम केलं त्याचं एकतर त्यांनी माझे 1% केलं दाखवा. फक्त येणे, जातीवाद करणे सर. जातीवाद करतो तर लोक मला वरचीवर लीड कशा वाटतात, 20 निवडून देतात ते कशा. मला लोकांवर अपेक्षा आहे की शाहिदला अत्यंत मताने निवडून देतील सर. 2 पंचायत समिती किरण पाटील एक आहे, अभिजित उस्नाळे 2 पंचायत समिती सदस्य आणि शाहिद जिल्हा परिषद सदस्य. ऐतिहासिक दापका जिल्हा परिषद शोभल असं निवडून येईल सर.
आता तुम्ही सध्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारामध्ये आहात. आता प्रचारामध्ये फिरत असताना तुम्ही केलेली कामे म्हणा आणि त्याचबरोबर सध्या प्रचार म्हणा, तर मतदारांचा तुम्हाला नेमका कसा प्रतिसाद आहे, काय वाटतं तुम्हाला? मतदाराचा कर सांगतो ऍक्च्युली रिअल सांगतो सर, पुरावे घ्या. मी दापका एरियात फिरत होतो. मी पहिलं गाव, माझं घर भेटलो, गाव भेटलो, नंतर बाहेर पडायचा प्रयत्न माझा होता. त्या लोकांनी म्हणले की तुम्ही गावात फिरू नका, आमच्या पोटात सरकार आलंय, तुम्ही बाहेर फिरा. ना आम्ही बाहेर पडलो आणि कुण्या हालतीत शाहीद निवडून येईल असं त्यांची अपेक्षा आहे. आता लालासाहेब पटेल म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडावर जिभेवर खडी साखर असे एक व्यक्तिमत्व म्हणलं जाते. बिलकुल सर. सकाळपासून संध्याकाळ एकही फोन लावला राहत नाही माझा. सर तुम्हाला एक उदाहरण देतो छोटं, की फोन उचलायचं, लोकांचं काम करायचं, लोकांच्या सुखादुखात जायचं. सर त्यांच्या घरचे जाण्याच्या पहिले सुखादुखात त्यांच्या मी अगोदर जातो. एक तुम्हाला थोडं छोटं उदाहरण देतो. मी लई मोठा माणूस नाही, मी लई गरीब माणूस आहे. माझे वडील लई गरिबीतून आले, अजून मी गरिबीतून आपण फार मोठे झालात. मोठे फार नाही, हिशोबात आहो, म्हणजे सगळ्याच्या पुण्य नाव, सगळ्याला समाधान ठेवून मोठा मी माझ्या मनानं मोठा. माझ्याकडे गरिबीची जाण आणखी आहे तुम्हाला, अत्यंत जाण आहे. हे महत्वाचं आहे. माझे वडील लई गरिबीतून याचे पैसे काढून लोकांना उसने देत. माझ्या वडिलांची पुण्य जमली आहे. बरोबर. दुसरा विषय काय सर, ओमराजे लोकसभेला थांबलते, बरोबर, त्यांनी काम करतात आणि 24 तास लोकांचा फोन करतात. त्यांच्या विरोधात राणा जगदीशसिंग पाटील होते, बरोबर. तुमच्या साक्षरपुरा तुम्हाला सगळ्या जिल्ह्याला, अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला बी माहित आहे. ओमराजेची बुथला 10,000 गेलते आणि राणा जगदीशसिंग पाटलाचे बुथला 2,000 गेलते. 2 लाख रुपये गेलते. 2,000 नाही, 2 लाख आणि 10,000. लोकांना 2 लाखाला किंमत दिली नाही. 10,000च बुथला झाले म्हणजे बुथला त्याचे 2 लाख होते, त्याचे 10,000 होते ओमदादाचे. बरोबर. तर लोकांनी त्यांना 3.5 लाखांना 3,25,000 काय तुम्हाला माहित आहे, बरोबर, तसं निवडून दिले. तिने आजो शाळा केल्यात. ओमराजेला काय केले, ओमराजेचा माणूस उभा केलते. ह्यांना मत पडणार नाही, डिपॉझिट जप्त होणार. काय केलं, नाव एक काढल्यात. लालाच्या नावावर काही मतदान पडतील का, ह्यांची तर काही बी नाही. आता मी पुढे हिने काही उत्तर देतो, त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. ह्यांना हिने जर माझ्या विरोधात जातीवादाचं काही केले तर याला उत्तर द्यायला मी तयार आहे. मी तसा माणूस नाही, तर मला भला घ्यायची गरज नाही. जातीवादी नसताना विनाकारण चुकीचा आरोप केला जातो. 100% केला जाते. ग्रामपंचायतला केले, 701 मतांना ग्रामपंचायत लागली सर. एक 2-3 मेंबर माझे गेले तर डबल दिल्यामुळे गेले. लोक मला सोडत नाही सर. मला लोकांवर अत्यंत भरोसा आहे, विश्वास आहे आणि कसलीच काही अडचण नाही सर. लोकांच्या आशीर्वादानं शाहीद निश्चित जिल्हा परिषद जाणार आहे, याच्यात मला कसलीच शंका येत नाही. आणि माझ्या वडिलाची, दादासाहेबाची पुण्य आहे, माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर साहेब यांची पुण्य आहे, तुमच्या वडिलांची पुण्य आहे. आणि तुम्ही केले जी काही विकास कामे आहेत आणि तुम्ही जे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाता, त्या बळावरती निश्चितपणे तुमचे चिरंजीव शाहीद या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्रकारचा तुम्हाला विश्वास आहे. 100%. पटेल साहेब, आणखी एक आहे की आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे दापकेची जी काही ग्रामपंचायत आहे, 4 ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही विजय संपादन केलेला आहे. हो सर. आणि त्याचबरोबर मग त्यावेळेसची विधानसभा असो, त्याच्यानंतर लोकसभा असो, म्हणजे राजकारणामध्ये जर यशस्वी व्हायचं म्हणलं तर निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा किंवा ते तंत्र अत्यंत आवश्यक आहे. आणि लाला पटेल निश्चितपणे साहजिकच विकासाची कामे तर करतात, नाही याच्यातला भाग नाही, परंतु त्याचबरोबर जे निवडणुकीचं जे काही तंत्र आहे, निवडणूक कसं लढवायचं किंवा प्रचार यंत्रणा कसं कामाला लावायचं, हे तुम्हाला अतिशय चांगला अवगत आहे. मग एवढा मोठा अनुभव आहे. आता तर तुमचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये किंवा मैदानामध्ये उतरलेले आहेत, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. काय वाटतं नेमकं? त्याचा फायदा काय होणार सर, जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय आहे. बरोबर. ह्याच्यातली मला नस अशोक पाटील दिलिंगेकर साहेबांच्या माध्यमातून माहित आहे. अशोक पाटील दिलिंगेकर साहेब उपाध्यक्ष होते आणि औराद मतदारसंघातून निवडून आलते. तिने कुटुंबीने आलते, ते देव माणूस माझ्यासाठी जास्तीत जास्त निधी दापक्याला दिली तिने. त्या अशोक पाटलाची मोठी पुण्य आहे दापक्याला मदत करण्यामध्ये. तर त्यांच्या माध्यमातून मला पुरेपूर जिल्हा परिषदेचा अनुभव आहे आणि मला कसलीच अडचण नाही. शाहीदला गेल्या दिवसापासून कुठं कसं दापक्याला पैसे आणायचे त्या वर्षापासून मी सांगत राहीन. म्हणजे विकास निधी कसा आणायचं हे लालासाहेब पटेल यांना चांगलं माहिती. बिलकुल सर. त्यामुळे विकास निधीचे काही म्हणजे अडचणच येणार नाही. विकासाला साहेब पैसे नाही. आपली मतदारसंघ बघा सर, तुम्हाला एकदा लोक तुम्हाला भेटायचे सर जर आमच्या गावाचे बघा जरा येऊन. म्हणजे जसं बारामती मतदारसंघ गाव आहे तसं माझा दापका होईल, दापका जिल्हा परिषद अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. का तर मला कुण्या सेक्शनमध्ये कुठून कसं बजेट आणायचं, तळ्याचे कसं आणायचे, पाणीपुरवठ्याचे कसं आणायचे, रस्त्याचे कसं आणायचे, दलित सभा मंडप कसं आणायचं, अनेक कामं कशी आणायचे, 25-15 कशा आणायचे, रोड, डांबरी रोड, अनेक कामं जी योजना आहे ती पुरेपूर माझ्या नसामध्ये आहे सर. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती आहे, अधिकाऱ्याशी संबंध आहेत, अधिकारी सर
अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब यांची तुम्हाला मोठी साथ आहे. आता त्याच्यानंतर आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके या माध्यमातून निश्चितपणे की तुमचे चिरंजीव नक्की निवडून येणार. आणि हे जे काही दापका जे काही जिल्हा परिषद आहे हे एक राज्यामध्ये आदर्श अशा प्रकारचे जिल्हा परिषद करण्याचा तुमचा मानस आहे. 100%. आता नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून लालासाहेब पटेल दापका जी काही जिल्हा परिषद आहे त्या गटातील मतदारांना नेमकं काय आव्हान करतील, काय सांगणार मतदारांना नेमकं? आव्हान जे दापक्याला जी विकास केला आहे त्याप्रमाणे ती छोटे छोटे गाव आहेत सर. त्या गावाला 3-4 महिन्यामध्ये किंवा गाव बघायसारखं होईल किंवा कोणता वरीच लागल. छोटे गाव असताना तुम्ही काल परवा एक रोड केलो मी, 400 मीटरचा रस्ता आहे. एक रस्ता जर त्या गावात गेला तर गाव संपूर्ण झाले. गावात मला विकास करायला काहीच अडचण नाही. अशी तळमळ की शाळेत लालापडेचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये जायला पाहिजे, का तर आमची लेकरं आहे. आता शेवटचा प्रश्न, मागील जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून तुमच्या ताब्यामध्ये हे जी काय ग्रामपंचायत आहे आणि राजकारणात आपल्याला चांगला अभ्यास आहे. आपण अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढलेल्या आहेत, विधानसभा म्हणा, लोकसभा म्हणा, त्यामध्ये पण तुमच्या भागामध्ये तुमचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुमचे चिरंजीव शाहीद या दापका जिल्हा परिषद गटामधून किती मताधिकाने निवडून येतील? काय तुमचा अभ्यास, काय तुमचा अंदाज? या कामाच्या जोरावर, माझ्या वागण्यावर आणि शाहीद बी माझ्या पावलावर पुढे ठेवलाय. का तर त्यांना तिच्या आज्याची भरपूर सेवा केलेली आहे. रडू नका. 2,500-3,000 निवडून येतील. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपले चिरंजीव शाहीद यांना जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर.